नमस्कार मुलांनो, मी भावना राजेंद्र पाटील, दिंडोशी वसाहत मराठी शाळा क्रमांक 1 इयत्ता 6वीचा इंग्लिशचाच आपण एक घटक पाहणार आहोत. मुलांनो, आपण हा घटक आधी अभ्यासलेला आहे. आधी शिकलेलो आहोत. द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकात पान नंबर 30वर पेज नंबर 30 देर इज वन स्टोरी. What is the name of the story? The lion, the man and the statue. बघा, इकडे आपल्याला एक लायन आहे, एक मॅन आहे आणि एक स्टॅच्यू दिसतोय. आता आपल्याला ही स्टोरी पुन्हा एकदा आपण मला आठवते का ही स्टोरी? ही स्टोरी आहे रीड द स्टोरी अलाउड अलॉंग विथ द टीचर. टीचरबरोबर स्टोरी आपण वाचायची. आधी आपण वाचलेली आहे. या स्टोरीचा सगळा मिनिंग पण आपण पाहिलेला आहे. स्टोरी काय आहे, कोणाबद्दल आहे. आता पुन्हा आपले एकदा वाचूया बरं. 2.2 द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. लॉंग एगो men and animals could talk to each other. Once a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. I am the king of beasts. I am stronger than any man. That is why men fear me. The man was also proud of his intelligence. Don't forget that men are more intelligent than you are. That is why they can hunt you or capture you. They both began to argue about who was greater. At last, the man took the lion to a statue in a big garden. It showed the great hero Hercules standing proudly with a dead lion at his feet. See, this statue proves that men are greater, claimed the man. Not at all, the lion replied quickly. This only shows that the statue was made by a man. If lion made statue, they would show the lion standing and the man lying dead under his paw. From the story, we can see that the story depends on the storyteller. When someone else tells the same story, they tell it from their point of view. Now student, we read this story. Now in your book, page number 31, there are some activities are there. म्हणजे काही प्रश्न दिलेले आहेत, काही ॲक्टिव्हिटी करायला दिलेले आहेत 31 पेजवर. त्या आपल्याला What is the first activity? Listen carefully to find the answer from the story. आत्ताच आपण स्टोरी वाचलेली आहे, तुम्ही ऐकलेली आहे. ह्या स्टोरीमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे आपल्याला काय द्यायचे, उत्तरं द्यायचे. फर्स्ट क्वेश्चन इज देअर, हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. हू स्पीक्स म्हणजे कोण बोललं फर्स्ट, पहिल्यांदा स्टोरीमध्ये. द लायन स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. What was the lion proud of? Proud of? गर्व असणे. लायनला कशाचा गर्व होता, अभिमान होता? आन्सर, द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ? प्राऊड ऑफ अभिमान असणे. कोणाला? मॅन, माणसाला. कशाचा अभिमान होता? द मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. माणूस काय म्हणायचा, मी खूप हुशार आहे. त्याला आपल्या हुशारीवर गर्व होता. आता प्रश्न लिहिताना मुलांना काळजी घ्यायची. इथे हूनी प्रश्न सुरू झाला म्हणून आपल्याला त्या हू म्हणजे कोण, फक्त कोण बोललं आहे फर्स्ट, द लायन, तेवढाच शब्द हूच्या जागी आपण घातला. पुढचं आपण संपूर्ण वाक्य तसंच लिहिलेलं आहे, स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. म्हणजे आपण जेव्हा पूर्ण वाक्यात उत्तर लिहितो तेव्हा आपण हूच्या जागी फक्त
आपल्याला जे अपेक्षित उत्तर आहे ते लिहायचं आणि बाकीच्या प्रश्नातले सगळे शब्द तसे तसे पुढे लिहून व्यवस्थित उत्तर लिहायचं. व्हॉट वॉज द लायन प्राऊड ऑफ, इथे तर व्हॉटने सुरू झालेलं आहे. मग आता आपल्याला काय, व्हॉट म्हणजे कशाचा अभिमान आहे, काय. मग आता आपण आधी त्या प्रश्नाला काय करणार आहोत, तर त्याचा द लायन, कोण आहे बोलणारा, द लायन. बरं, सुरुवात करणार. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ, आणि मग आपला आन्सर काय, ही स्ट्रेंथ. तिसरा प्रश्न पण व्हॉटने सुरू झालेला. व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ. पुन्हा आपण बघणार कोण प्राऊड ऑफ, द मॅन. मग द मॅन वॉज घालणार आहोत, प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा उत्तर लिहितो तेव्हा हे जे पहिलं अक्षर आहे ते कॅपिटल काढायचं. इथे बघा, पहिल्या द आलं आहे, दचा टी कॅपिटल. दुसऱ्या आन्सरमध्ये पण द आलं आहे, टी कॅपिटल. तिसऱ्या आन्सरमध्ये पण आपण टी कॅपिटल काढलं आहे. तर ह्या काही गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं. आपलं उत्तर झालं की आपण फुल स्टॉप द्यायचं आहे, पूर्णविराम म्हणतो ना, फुल स्टॉप, तो द्यायला विसरायचा नाही. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, आन्सर लिहिताना काळजी घ्यायची. आता आपण आता बघा मुलांनो, आता चौथा प्रश्न काय दिलेला आहे. व्हॉट डीड द मॅन शो टू द लायन. द मॅन शोड अ स्टॅच्यू ऑफ हर्क्युलस टू द लायन. हा सुद्धा प्रश्न व्हॉटने सुरू झालेला, म्हणून आपण काय केलं, द मॅन कोणी दाखवला, द मॅन. शो होता इथे, आणि इथे प्रश्नामध्ये डीड होता, म्हणजे आपल्याला पास्ट टेन्स करायचं आहे, डीड भूतकाळ, म्हणून आपण ह्या शोला ईडी हा लावून शोड करायचं. द मॅन शोड, इथे डीड नाही घालायचं, द मॅन डीड शो नाही म्हणायचं. द मॅन शोड अ स्टॅच्यू ऑफ हर्क्युलस टू द लायन. ओके. फिफ्थ वन, हू स्पीक्स लास्ट इन द स्टोरी. हूनी प्रश्न आला पुन्हा आता हा. मग हू म्हणजे कोण, कोण म्हणाला, लायन. मग असे मी तुम्हाला सांगितलं, आपण पहिल्यांदा बघितलं की हूचा प्रश्न आला की हूच्या जागी आपल्याला जे अपेक्षित उत्तर आहे ते लिहायचं, लायन. आणि स्पीक्स लास्ट इन द स्टोरी, सगळं जसेच्या तसं लिहायचं. आणि शेवटी उत्तर पूर्ण झालं की पूर्णविराम द्यायचा. आणि अशा प्रकारे छान उत्तर लिहायचं आपण, तुटक तुटक असं लिहायचं नाही. बघूया या स्लाइडवर तुम्हाला काय दिसतं बघा बाळांनो. पुढचा आपल्याला प्रश्न आहे, तो प्रश्न 5वा आहे बाळांनो तुमच्या पुस्तकात, पेज नंबर 31वर. ह्याच्या आधी तुम्हाला स्टोरी वाचायला सांगितली आहे. तो प्रश्न दुसरा आहे तुमचा, तो तुम्ही वाचणार आहात, आपण वाचली. तिसऱ्यामध्ये तुम्हाला सांगितले, तिसऱ्या प्रश्नामध्ये पुस्तकामध्ये की टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग. तुम्ही ती स्टोरी मराठीमध्ये तुमच्या मातृभाषेमध्ये लिहून काढायची छोटीशी, तेही तुम्ही करणार आहात बाळांनो. टेल द मॉरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग. त्या स्टोरीतून तुम्ही काय शिकलात हे तुम्ही आपल्या मातृभाषेत लिहायचं आहे. आता हा 5वा जो प्रश्न आहे इथे दिलेला आहे, फाइंड 2 वर्ड्स बिगिनिंग विथ PR अँड गेज द मीनिंग ऑफ ईच. 2 वर्ड्स म्हणजे 2 शब्द शोधा तुमच्या पुस्तकात त्या स्टोरीमध्ये आलेले. कशावरून स्टार्टिंग झालेले आहेत, PR, बिगिनिंग म्हणजे सुरुवात झालेली आहे PR बरोबर. अँड गेज द मीनिंग, त्याचं मीनिंगसुद्धा तुम्ही सांगायचं आहे ऑफ ईच. फर्स्ट वन इज प्राऊड. प्राऊड, PROUD, PRने सुरू झालं बघा. प्राऊड म्हणजे अभिमान, गर्व असणे, ग्लॅड. दुसरा आहे प्रूव्ज. प्रूव्ज म्हणजे सिद्ध करणे, टू शो, दाखवणे, प्रूव्ह. तुम्ही म्हणता तुमच्या मित्राला, मी मारलं तुला, प्रूव्ह कर बरं. तर आपण म्हणतो ना, सिद्ध करून दाखव मला, तर ह्याला म्हणतो प्रूव्ह. आता मुलांना हे 2 शब्द आपल्या या स्टोरीमध्ये आलेले होते, पण इथे तुम्हाला काही आणखीन शब्द दिसत आहेत बघा. सम वर्ड्स फ्रॉम आवर माइंड. आपल्याला माहीत असलेले आपण शब्द इथे लिहूया. इथे तुमच्यासाठी मी काही शब्द लिहिलेत बघा. पहिला शब्द आहे प्रॉमिस.
प्रॉमिस वचन, वचन देणे. प्राइज किंमत, प्राइज बक्षीस. प्रॅक्टिस सराव. प्रोग्रेस प्रगती. प्रायमरी प्राथमिक. प्रोग्राम कार्यक्रम. प्रॉपर्टी संपत्ती, इस्टेट बोलता ना तुम्ही. प्रिन्स राजकुमार. अशा प्रकारे हे काही शब्द आपण शोधलेले आहेत. These words are starting with PR. Words beginning with PR. हे सगळे PRचे शब्द मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. असे आणखीन काही शब्द तुम्ही शोधायचे. तुम्ही काय करायचे? शोधायचे. फाइंड आउट अदर वर्ड्स विच स्टार्टिंग विथ PR आणि तुम्ही तुमच्या वहीत ते लिहायचे. ॲक्टिव्हिटी बघा बरं. ही तुमच्या पुस्तकात 6 नंबरला आहे. We learn 2 things indirectly from the story. Find and write the sentence which tells us that. आपण काही इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षपणे काही स्टोरीमधून शिकलो आहोत. तर आपल्याला त्याविषयी काही वाक्य लिहायचे. कसं बघा बाळांनो. मेन अँड ॲनिमल्स कॅनॉट टॉक टू इच अदर ना. आता माणसं आणि प्राणी बोलू शकत नाहीत, पण आपल्या स्टोरीमध्ये माणसं आणि प्राणी बोलू शकत होते. आपण आन्सर काय लिहिणार? मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू इच अदर. ते बोलत होते. लायन्स डू नॉट मेक स्टॅच्यू. लायन स्टॅच्यू बनवू शकत नाही, पण आपल्या स्टोरीमध्ये काय होतं? आन्सर, इफ लायन्स मेड स्टॅच्यू. जर लायनने स्टॅच्यू बनवलं असतं, त्यांनी काय केलं असतं? दे वुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉ. हे आपल्या स्टोरीमध्ये आहे की माणसाने लायनला आपल्या पायाखाली ठेवलं होतं. पण लायन म्हणाला, मी जर स्टॅच्यू केलं असतं तर मी काय केलं असतं? मी उभा दाखवलं असतं आणि माणसाला माझ्या पायाखाली पॉ, अंडर हिज पॉ असा दाखवला असता. अशा प्रकारे स्टोरीमधून आपल्याला हे सेंटेन्सबद्दल सांगितलेलं आहे. तर हे सेंटेन्स आपण आपल्या वहीत लिहायचे आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे? तर 7th नंबरला तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. रीड द टेक्स्ट अँड राईट व्हॉट द स्पीकर्स विल से. स्पीकर म्हणजे हा बोलणार आहे. आता इथे बोलणारा काय बोलेल बघूया. आता इथे एक मुलगा दिलेला आहे, ह्याचं नाव आहे राजू. राजू थिंक्स म्हणजे राजू मनात विचार करतो किंवा त्याच्या मनात येतं. राजू थिंक्स इट्स अ फन टू पुल हिज पपीज टेल. हा पप्पी आहे. पप्पीची टेल पुल करणे, पुल म्हणजे ओढणे. विचार करतो आपण या पप्पीची काय करूया, टेल ओढूया, त्याला मजा वाटते. पण पप्पी कसं झालं आहे? सॅड झालं आहे. मग पप्पी काय बोलतो? आन्सर, पप्पी सेज राजू ऑलवेज पुल माय टेल सो आय एम सॅड. पप्पी कसा झाला? सॅड झाला. अँड राजू कसं झाला? हॅप्पी. हॅप्पी सॅड. तर इकडे आपण राजूने हे थिंक केल्यावर पप्पीला काय वाटेल ते इथे लिहिलेलं आहे. पप्पी सेज राजू ऑलवेज पुल माय टेल सो आय एम सॅड. ग्रॅनी. हिअर इज द रोमाज ग्रॅनी. ग्रॅनी आजी इकडे आहे आणि ही मुलगी दाखवली, हिचं नाव आहे रोमा. वन लेडी, हर नेम इज रोमा. रोमाज ग्रॅनी थिंग्स रोमा शुड वेअर अ साडी फॉर फेस्टिवल. ग्रॅनीला काय वाटतं? की रोमाने फेस्टिवल म्हणजे सणाला साडी नेसावी असं तिच्या आजीला वाटतं, ग्रॅनीला वाटतं. मग रोमा काय बोलते बघा. आन्सर, रोमा सेज माय ग्रॅनी ऑलवेज थिंक्स आय शुड वेअर अ साडी
फॉर फेस्टिवल. सो आय वोर अ साडी फॉर धिस फेस्टिवल. आज माझ्या आजीला वाटतं ना, म्हणून मी आता सणाला काय नेसणार आहे, साडी नेसणार आहे. अशा प्रकारे आजीला काय वाटलं आणि ते आजीला जे वाटलं तेव्हा रोमाने काय म्हटलं हे आपण ते चित्रावरून लिहिलेलं आहे. हे चित्र पहा बरं. इकडे ही काही मुलं आहेत ती खुश आहेत आणि ते खाली काही मुलं आहेत ती दुःखी आहेत. कशासाठी? टीचर गिव्ह अ सरप्राईज टेस्ट. सरप्राईज टेस्ट, अचानक परीक्षा घेतली टीचरनी क्लासमध्ये येऊन. तुमच्या टीचर पण घेतात ना परीक्षा कधी कधी अचानक. मग काही मुलं असतात जी तुमच्यासारखी अभ्यास करणारी असतात, ती खुश होतात, हॅपी. आणि काही मुलं काय करतात, सॅड होतात, त्यांनी अभ्यास नसतो केलेला. मग हे द टीचर गेव अ सरप्राईज टेस्ट टू स्टुडंट्स. सम ऑफ दे फाउंड इट डिफिकल्ट. आता ज्यांना इझी गेली दे आर हॅपी. ज्यांना डिफिकल्ट गेली ते कसे झाले, सॅड. मग ते काय म्हणते स्टुडंट? आन्सर, स्टुडंट सेड इट वॉज सरप्राईज टेस्ट, दॅट्स वाय वी फाउंड इट डिफिकल्ट. मॅडमने अचानक घेतली ना, मग आम्हाला ती कठीण गेली. म्हणजे हॅपी, सॅड, इझी, डिफिकल्ट हे शब्दसुद्धा आपल्याला आले याच्यात. आणि टीचरनी सरप्राईज टेस्ट घेतल्यावर ह्या मुलांना काय वाटलं आणि ह्या मुलांना, इकडच्या दुःखी मुलांना काय वाटलं हे आपण इकडे लिहिलेलं आहे. चित्र पाहून आपण ओळखलेलं आहे. इथे बघा, इथे काय सांगितलं आहे, अ लेपर्ड वंडर्ड. लेपर्ड आहे, फिरतोय. कुठे फिरतोय? अ लेपर्ड वंडर्ड इनटू अ सिटी. शहरामध्ये फिरतो. का बरं? अ बिग पार्ट ऑफ द फॉरेस्ट नियर दॅट सिटी हॅड बीन कट. तिकडचा मोठा जंगलाचा भाग कट केला, कापून टाकली झाडं. डाऊन टू बिल्ड अ सिटी. हे शहर बांधण्यासाठी तिकडे जंगलाचा काही भाग कट केला. आणि लेपर्डचं ते जंगल होतं. मग तो लेपर्ड आला सिटीमध्ये. ह्या लोकांनी पाहिला. मग लोकल काय बोलणार? लोकांनी पाहिल्यावर लोक बोलली, आन्सर, पीपल सेड वी कट द फॉरेस्ट सो द लेपर्ड वंडर्ड इन टू द सिटी. आपण काय केलं, फॉरेस्ट कट केलं ना, म्हणून हा लेपर्ड इकडे आपल्या शहरामध्ये फिरतोय. इथे लेपर्ड काय, लेपर्डविषयी आपल्याला काही वाक्य दिली होती आणि ह्या लोकांना काय वाटतं ते आपण त्याच्यावरून लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण काय करायचंय, लिहायचं आहे. आता इथे बघा मुलांना, इथे आपल्या पेज नंबर 32वर 8 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे. यूज युअर इमॅजिनेशन टू कम्प्लीट द फॉलोइंग. म्हणजे तुम्ही आपली कल्पना करा, कल्पना करून काही वाक्य लिहायची. आता बाळांनो, इथे वाक्य मी लिहिलं आहे, दॅट इज वाय आय डिडंट ईट द मँगो. दॅट इज वाय आय डिडंट ईट द मँगो म्हणजे मी मँगो खाल्ला नाही. का? कारण देतो आपण. द मँगो इज ग्रीन. तो ग्रीन होता, मला वाटलं कच्चा असेल, पिकलेला नाही आहे, म्हणून मी नाही खाल्ला. दॅट इज वाय. सेकंड वाक्य आहे, दॅट इज वाय द फार्मर बीट द कॅमल. फार्मरनी कॅमलला मारलं. का मारलं? कॅमल वंडर्ड इन फार्म. त्याच्या शेतामध्ये तो कॅमल फिरत होता. त्याला वाटलं आपल्या शेताचं नुकसान करेल, म्हणून फार्मरनी काय केलं, मारलं. दॅट इज वाय कॅमल वंडर्ड इन फार्म. दॅट इज वाय द फार्मर बीट द कॅमल. दॅट इज वाय द मंकी जम्प इन टू द लेक. मंकीने काय केली, उडी मारली लेकमध्ये. का मारली? ही सॉ द फिश इन द लेक. दॅट इज वाय द मंकी जम्प इन टू द लेक. म्हणजे कारण की त्यांनी काय पाहिलं, मासा पाहिला आणि त्याने काय केलं, लेकमध्ये उडी मारली. दॅट इज वाय न्यूजो विजिट द अर्थ. असं वाक्य तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. मग आधीचं वाक्य आपण कंप्लीट करायचं. का आला विजिट डेला अर्थवर? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकला. न्यूजो वॉन्ट्स कम्प्लीट हिज प्रोजेक्ट करायला आला. म्हणजे दॅट इज वाय. दॅट इज वायने आपण ही काय केली, 2 वाक्य जोडलेले. इथे बघा, द मँगो इज ग्रीन.
आणि आय डिडंट ईट द मँगो या दोन वाक्यांना दॅट इज वायने जोडलेलं. कॅमल वंडर्ड इन द फार्मर बीट द कॅमल, दॅट इज वाय. ही सॉ द फिश इन द लेक, द मंकी जम्प इन टू द लेक, दॅट इज वाय. न्यूजो वॉन्ट्स कम्प्लीट हिज प्रोजेक्ट, न्यूजो विजिट द अर्थ, दॅट इज वाय. म्हणजे दोन वाक्य जोडताना आपण दॅट इज वायने ही जोडलेली आहे. इथे आपल्याला ही मनी दिलेली आहे. ती काय म्हणते, डॉग्स आर सो डल, दॅट इज वाय आय डोंट प्ले विथ डॉग. का नाही खेळत मी, ते डल असतात, मंद असतात, म्हणून मी खेळत नाही, दॅट इज वाय. कारण की ही मिया तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तिला पाहिलेली आधी. मिया इज अफ्रेड ऑफ डॉग, ती घाबरते, अफ्रेड घाबरते, दॅट इज वाय शी डझंट प्ले विथ डॉग, म्हणून ती खेळत नाही. तर आपल्याला दोन वाक्य जोडताना त्याचं कारण पुढे देताना आपण दॅट इज वाय याने वाक्य जोडतो. हे लक्षात घ्यायचं आहे बाळांनो. आणि त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, वाक्य करायची आहेत. आता इथे पहा बरं, ही ॲक्टिव्हिटी आहे 9 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे. अंडरलाईन द नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. काही वाक्य दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला नाउन शोधायचे आहेत. नाउन्स म्हणजे काय, नाव, वस्तूला व्यक्तीला दिलेले नाव. नाउन्स, द नेम विच गिवन टू द पीपल, ॲनिमल, थिंग, दॅट इज द नाउन्स. मग पहिलं वाक्य ए, वन्स अ मॅन अँड अ लायन गॉट टॉकिंग. ह्याच्यामध्ये आता नाउन्स कोणते आहेत, मॅन, लायन. दुसरं वाक्य आहे, आय एम द किंग ऑफ बिस्ट. आय एम द किंग, किंग आणि बिस्ट हे दोन नाउन्स आहेत. तिसऱ्या वाक्यामध्ये काय आहे, ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. आता इथे बघा, मॅन, लायन, स्टॅच्यू आणि गार्डन असे नाउन्स आलेले आहेत. आता आपण लिहिताना काय करणार आहोत, आपण लिहिणार आहोत नाउन्स. मग पहिल्या वाक्यात आपण बोलणार आहोत. पहिल्या वाक्यात काय आहे, पहिलं मॅन, दुसरं काय आहे, लायन. मग दुसऱ्या वाक्यात काय काय आले, किंग आणि बिस्ट. आणि तिसऱ्या वाक्यात कोणते कोणते नाउन्स आले, मॅन, लायन, स्टॅच्यू, गार्डन. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करायचं, दिलेल्या वाक्यातून नाउन शोधायचे आणि लिहायचे फक्त. सोपी आहे ना ॲक्टिव्हिटी, आपल्याला करण्यासारखी आहे ना. आपल्याला काय करायचं आहे, पुढची ॲक्टिव्हिटी आहे. नाव यूज ईच नाऊन टू राईट अ मिनिंगफुल प्रेज अँड सेंटेन्स. आपण जी मग अशी नाऊन ओळखले त्याची प्रेज बनवायची आणि सेंटेन्स बनवायचे. आता नाऊन काय होतं, पहिलं मॅन, अ यंग मॅन. अ यंग मॅन वॉज रायडिंग अ बाईक. इकडे यंग मॅनचा यूज करून, वापर करून, या प्रेजचा वापर करून मी वाक्य बनवलं. दुसरं आहे लायन, अ ब्रेव लायन. प्रेज केली मी, ब्रेव लायन. सेंटेन्स काय केलं, अ ब्रेव लायन इज द किंग ऑफ फॉरेस्ट. ही प्रेज इथे वापरली. वाक्याच्या सुरुवातीला ह्या दोन्ही प्रेज आलेल्या आहेत. किंग, अ वाईज किंग. अकबर वॉज अ वाईज किंग. आता इथे मी प्रेज वापरली, वाक्याच्या शेवटी वापरली, कुठेही वापरू शकते मी, मग सुरुवातीला, शेवटी, मध्ये. बीस्ट, बीस्टची प्रेज काय केली, फॉरेस्ट बीस्ट. फॉरेस्ट बीस्ट आर डेंजरस. अशा प्रकारे मी ही प्रेज इथे वापरलेली आहे. स्टॅच्यू, अ गोल्डन स्टॅच्यू. देअर वॉज अ गोल्डन स्टॅच्यू ऑफ महात्मा गांधी. आता अ गोल्डन स्टॅच्यू मी मध्ये वापरली, प्रेज आहे गोल्डन स्टॅच्यू. गार्डन, अ ब्युटिफुल गार्डन. वी सॉ अ ब्युटिफुल गार्डन. अ ब्युटिफुल गार्डन इथे मी प्रेज वापरली शेवटी वाक्याच्या. अशा प्रकारे नाऊन म्हणून आपण प्रेज बनवली आणि प्रेज म्हणून आपण काय बनवलं, सेंटेन्स. आता ही जी प्रेज बनवली आहे ती जर सुरुवातीला द्यायची असेल तर आपल्याला पहिलं अक्षर कॅपिटल काढायला लागलं, म्हणून हा ए कॅपिटल केला. इथे सुद्धा ए कॅपिटल केला. मात्र ही मला शेवटी मध्ये आलं आहे तर ए मी स्मॉलच ठेवला. इथे पुन्हा फॉरेस्ट बीस्ट आला आणि एफला कॅपिटल केलं, कारण आपल्याला वाक्याची सुरुवात करायची म्हणून. अ गोल्डन स्टॅच्यूमध्ये आलं आहे, मग मी तसंच लिहिलं गोल्डन स्टॅच्यू. एला कॅपिटल नाही करायचं, तसंच लिहायचं. अ ब्युटिफुल गार्डन इथे मध्ये आले, अ ब्युटिफुल गार्डन. मग ह्या एला आपण
कॅपिटल नाही करायचं. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, नाऊन, फ्रेज आणि सेंटेन्स तयार करायची. म्हणजे त्या नाऊनवरून आपण एक फ्रेज, शब्दसमूह तयार करायचा आणि त्याचा वापर आपण वाक्यात करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण काय करायची, वाक्य लिहायचे. आता इथे काय बनवले बघा, मेक वन मेनी पेअर्स ॲज शोन बाय ॲडिंग एस ॲट द एंड ऑफ द वर्ड. ही ॲक्टिव्हिटी आहे 10 नंबरला तुमच्या बुकमध्ये, पेज नंबर 32. आता तुम्हाला माहिती आहे मराठीत तुम्ही एकवचन अनेकवचन करता, मग इंग्लिशमध्ये आपल्याला वन अँड मेनी करायचं आहे. कसं, एक्झाम्पल दिले, जॉब, जॉब्स, क्यूब, क्यूब्स. आता इथे काय फरक आहे, जॉब्समध्ये फक्त एस लागलेला आहे जॉबला, JOBला एस लावला जॉब्स. क्यूबमध्ये मात्र CUBES, क्यूब्स, क्यूब, क्यूब्स. आता इथे बघूया, काही शब्द आपण वेगळे केलेले आहेत, एस आणि ES लागणारे शब्द वेगळे केलेले आहेत. पहिला शब्द आहे कॉक, कॉक्स, डॉग, डॉग्स, मॅप, मॅप्स, किड, किड्स, शेल, शेल्स, कार, कार्स, फाईल, फाईल्स, ड्रीम, ड्रीम्स, बॅट, बॅट्स, ट्री, ट्रीज, ट्रेन, ट्रेन्स, पॉ, पॉज. या सर्व शब्दांना तुमच्या लक्षात येईल मी रेड कलरने एस लावलेला आहे. म्हणजे या सगळ्या शब्दांना मेनी, वनचा मेनी होताना, अनेक होताना एस लागतो फक्त. हे आपण लक्षात घ्यायचं. एस इथे बघा उजव्या बाजूला ES लागलेलं आहे. आता क्लास, क्लासेस, ग्लास, ग्लासेस, ड्रेस, ड्रेसेस, ब्रश, ब्रशेस, डॅश, डॅशेस, डिश, डिशेस, आयलॅश, आयलॅशेस, मॅच, मॅचेस, ब्रांच, ब्रांचेस, बंच, बंचेस, फॉक्स, फॉक्सेस, बॉक्स, बॉक्सेस. इथे सगळ्या शब्दांना ES लागलेलं आहे. तेव्हा बाळांनो, बऱ्याच वेळा असं असतं की इथे डबल एस आलेलं आहे. त्या डबल एसमुळे सगळ्यांना काय लागलेलं आहे, ES लागलं आहे असं दिसतं आहे. SH शब्दाच्या शेवटी SH आलं आहे. SH आल्यावर पण ES लागलेलं आहे. SH आल्यावर, CH आल्यावर ES लागलं आहे. आणि शब्दाच्या शेवटी X आला तर ES लागतो. असं काही आपलं निरीक्षण असायला हवं की आपण कुठे एस आणि ES लावतो. अजून काही नियम आहेत बाळांनो, ते आपल्याला नंतर शिकायचे आहेत. आणि आपण त्याचं एकवचन आणि अनेकवचन करताना स्पेलिंग कसं बदलतं, काय ॲड होतं हे पाहायचं. पुढचा प्रश्न आहे तो 11 नंबरचा आहे तुमच्या पेज नंबर 32वर. रीड द फॉलोइंग सेंटेन्स, यूज द आयडियाज इन ईच बॉक्स टू मेक सिमिलर सेंटेन्स. आपल्याला काय करायचं आहे की सेंटेन्स वाचायचं आहे आणि हे एक सेंटेन्स दिलं आहे त्याच्यावर आता आपल्याला तयार करायचं आहे. कसं दिलं आहे, आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. स्ट्रॉंगर दॅन. बाळांनो, जेव्हा आपण दोन व्यक्तींमध्ये तुलना करतो, तुलना करताना आय एम स्ट्रॉंग दॅन दॅट मॅन असं नाही म्हणत, आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन किंवा दॅट मॅन. आता इथे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे लायन बिगर, माऊस स्मॉलर. आता आपण लायन बिगर आहे अशी तुलना करताना कशी करणार, लायन इज बिगर दॅन माऊस, माऊस इज स्मॉलर दॅन लायन. आता इथे लायन आणि माऊसमध्ये मी तुलना केलेली आहे दोघांमध्ये. लायन मोठा आहे, बिगर दॅन. बिगला आपण डबल G करून ER लावलेलं आहे आणि दॅन पुढे केलं आहे, बिगर दॅन. माऊस इज स्मॉलर दॅन, स्मॉलर दॅन. इथे आपण ER लावून दॅन लावलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं. तुलना करताना आपण बिगर दॅन, स्मॉलर दॅन, और दॅन, और ER लावून दॅन असं लावतो. इकडे बघा, टू, टॉलर, ट्रीज, शॉर्टर. आता वाक्य करायची ही शब्द घेऊन. टू पीपल्स इन द क्लास आर टॉलर दॅन राम.
दोन व्यक्ती आहेत की ज्या टॉलर आहेत. कोणापेक्षा? रामपेक्षा. टॉलर दॅन आलं. बनाना ट्री इज शॉर्टर दॅन कोकोनट ट्री. ट्री घेतलं शॉर्टर. बनाना ट्री शॉर्टर आहे कोणापेक्षा? कोकोनट ट्रीपेक्षा. शॉर्टर दॅन. अशा प्रकारे दोन पदार्थांमध्ये, दोन वस्तूंमध्ये, दोन व्यक्तींमध्ये आपल्याला जर तुलना करायची असेल तर आपण दॅन वापरतो, ER लावून दॅन वापरतो. हे लक्षात घ्यायचं आहे बाळांनो. आणि आपण तशी वाक्य बनवायची आहेत. तेव्हा तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटी सगळ्या समजल्या ना बाळांनो? ह्या आपण सोडवायच्या आहे. आता इथे बघा बरं, शब्द दिलेले आहेत. सन, ब्रायटर, मून. आपल्याला सन आणि मून माहिती आहे. ब्रायटर म्हणजे काय? प्रकाशित असतं, एकदम प्रकाश देणारा. कोण आहे? सन इज ब्रायटर दॅन मून. सन इज ब्रायटर दॅन मून. मग मी सन हा शब्द इथून घेतलेला आहे, ब्रायटर शब्द घेतलेला आहे. मग मला दॅननी तुलना करता येते. ब्रायटर दॅन. सन इज ब्रायटर दॅन मून. हां, लक्षात घ्यायचं आहे. तुलना करताना ER लावून दॅन लावून दोघांमध्ये तुलना करतो. आता इथे दिले स्टोन, हार्डर, ब्रिक. स्टोन म्हणजे माहिती आहे तुम्हाला? दगड. ब्रिक म्हणजे वीट. हार्डर म्हणजे कशी? कठीण असतं. आता कोण कठीण असतं? तर स्टोन. स्टोन इज हार्डर दॅन ब्रिक. तुलना करायची स्टोन आणि ब्रिकमध्ये. हार्डर दॅन. च्यापेक्षा हार्डर दॅन. स्टोन इज हार्डर दॅन ब्रिक. दॅन करतो आपण ER लावून दॅन. तर असे काही वाक्य तुम्ही तयार करायचे. काही शब्द घ्यायचे आणि च्यापेक्षा मोठी, च्यापेक्षा लहान, उंच, टॉलर दॅन, आणि असे आणखीन काही आपण तुलना करणारी वाक्य शिकणार आहोत बाळांनो पुढे. हां, तर अशा प्रकारे आज आपण आता काही वेळा काय होतं बाळांनो, काही शब्दांमध्ये ER लावता येत नाही. मग काय करायचं? मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. आता इथे मोर शब्द आलाय, दॅन आलाय, पण इंटेलिजंटला ER नाही लागला. मग काय लावायचं? त्या शब्दामध्ये बदल नाही करायचा, त्याच्या आधी मोर लावायचं. मॅन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. तुमच्यापेक्षा, माणसापेक्षा, माणसं तुमच्यापेक्षा इंटेलिजंट आहे. मी ते ह्या शब्दांना काय ER लागला नाही म्हणून आपण त्यांना मोर लावतो आधी. आता इथे बघूया. 2 बुक्स मोर इंटरेस्टिंग असं दिलं. ही 2 बुक्स आहेत. 2 बुक्स आर मोर इंटरेस्टिंग दॅन दॅट बुक. त्या पुस्तकापेक्षा ही 2 पुस्तकं इंटरेस्टिंग आहेत. इंटरेस्टिंगला इंटरेस्टर नाही करत आपण, मग त्याच्या आधी मोर आणि दॅन लावायचं. 2 बटरफ्लायज आर मोर कलरफुल दॅन फ्लावर्स. इथे 2 बटरफ्लायज आणि मोर कलरफुलर नाही करत आपण. कलरफुल शब्द तसाच राहतो, मग त्याच्या आधी मोर लावायचं. 2 बटरफ्लायज आर मोर कलरफुल दॅन फ्लावर्स. अशा प्रकारे आपण तुलना करताना इकडे मोर शब्द लावलेला आहे आणि दॅन, आणि तो मूळ शब्द तसाच ठेवलेला आहे, त्याच्या आधी मोर लावलेला आहे. तेव्हा असे काही शब्द असतात, हे लक्षात घ्यायचे आहेत बाळांनो, की त्यांच्यामध्ये बदल होत नाही. ते इंटेलिजंट दिलेला, इंटरेस्टिंग, आणि इकडे दिलेला कलरफुल, त्याला आपण ER लावलेला नाही. मग अशा आपण शब्दांकडे, वाक्यांकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तो ओके स्टुडंट, तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे. आपण ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे. लेसन खाली जे दिलेले आहे ती सगळी ॲक्टिव्हिटी केलेली आहे. तर बाळांनो, अशी ॲक्टिव्हिटी समजून घ्यायची आणि मगच ती लिहायची. आणि ह्याची उत्तरं लिहिताना आपण जर समजून लिहिली ना, तरच आपल्या चांगली लक्षात राहतात. आणि काही स्पेलिंग्स आहेत बाळांनो, ते आपल्याला पाठ करायला हवे आहेत, आपल्याला त्या आठवणीत ठेवायला हवे आहेत. आणि म्हणून आपण त्याच्याकडे काय करायला हवं? लक्ष द्यायला हवं. मग देणार ना लक्ष. आणि या ॲक्टिव्हिटी तुम्ही सर्वांनी सोडवायची आहे. सोडवा. थँक्यू. आज आपण इथेच थांबणार आहोत. तेव्हा बाळांनो, थँक्यू.